डोंगरगडच्या टेकडीवरील आदिवासी मुलांच्या विकास प्रकल्पाचे जनकत्व अनुदय वाघ यांच्याकडे जाते. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या राज्यात मागासवर्गीय जातीकरिता नोकऱ्यांमध्ये 50% आरक्षणाचा कायदा केला. पुण्यात सार्वजनिक सभेची स्थापना गवा जोशी यांनी 1870 मध्ये केली. मानव धर्म सभा या संस्थेची स्थापना दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी केली. सामाजिक सुधारणेशिवाय राजकीय चळवळ निरुपयोगी आहे असे विधान गो. ग. आगरकर यांनी केले होते. सावित्रीबाई फुले यांनी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ लिहिला. सन 1916 च्या लखनौ करार हा जहाल व मवाळ यांच्यात झाला. स्वतःच्या संस्थानात मागास जातींकरिता 50% आरक्षण ठेवणारे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक छत्रपती शाहू महाराज होते. सुधारक हे वृत्तपत्र गोपाळ गणेश आगरकर यांनी 1888 मध्ये सुरू केले. संयुक्त महाराष्ट्र कार्यकारिणी समितीचे पहिले अध्यक्ष शंकरराव देव होते. आंध्र प्रदेश भाषिक राज्य भारतात सर्वप्रथम अस्तित्वात आले. महात्मा गांधी हे बेळगाव येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. 1961 मध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा संमत झाला. डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना गोपाळ गणेश आगरकर यांनी बाळ गंगाधर टिळक यांनी केली. 1857 च्या उठावाच्या 4 प्रमुख केंद्रांची नावे: झाशी, मेरठ, कानपूर, लखनौ. ब्रिटिशांनी केलेल्या आर्थिक शोषणाबाबत पॉवर्टी अँड अन-ब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक दादाभाई नौरोजी यांनी लिहिले. दर्पणे साप्ताहिक व दिग्दर्शन हे मराठी मासिक बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले.